नमस्कार मित्रो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स याच्याबद्दल आपण डिस्कशन करत होतो। त्यामध्ये आपण ज्या कंडेन्सेशन रिॲक्शन आपण बघितला, ज्याला आपण न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स बाय इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स, मग त्यामध्ये आपण हायड्रॉक्झिलामाइन, हायड्राझिन किंवा बेकमन रिअरेंजमेंट या रिॲक्शन आपण बघितलात। आता नाऊ टुडे डिस्कस अबाउट द व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन दॅट इज द अल्डोल कंडेन्सेशन। इट इज द वन टाइप ऑफ द कंडेन्सेशन रिॲक्शन। ही कंडेन्सेशन रिॲक्शन आहे ती आपण आज डिस्कशन करणार आहोत। याच्यावर हमेशा तुम्हाला क्वेश्चन बोर्डच्या एक्झाममध्ये पण विचारला जातो, त्याचबरोबर तुम्हाला नीट आणि जेईमध्ये पण विचारला जातो। त्यामुळं फार महत्त्वाची रिॲक्शन आहे, ही लक्षात ठेवा। आणि त्यासाठी आपण अल्डोल कंडेन्सेशन या रिॲक्शनला आपण कंप्लीट आजच्या लेक्चरमध्ये आपण करू पा। तर हेडिंग लिहा, ज्याला आपण म्हणतो अल्डोल कंडेन्सेशन। अल्डोल कंडेन्सेशन ही जी अल्डोल कंडेन्सेशन असेल तर याच्यामध्ये आपल्याला जो पहिला शब्द येतो त्याला आपण म्हणता अल्डोल। अल्डोल दिस वर्ड्स आर कंपोज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ और ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ टू फंक्शनल ग्रुप इन ऑब्टेन द प्रोडक्ट अँड देन बिकम द अल्डोल। कारण जेव्हा एखादी ही रिॲक्शन घडते, ज्या रिॲक्शनमध्ये जो प्रोडक्ट आपल्याला बनतो त्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला अल्डिहाइड ग्रुप असतो। म्हणजे त्याच्या अल्डिहाइड या शब्दापासून अल्डिहाइड आणि त्यानंतर तुम्हाला हा ओएल कुणासाठी असेल पा, अल्कोहोलसाठी असेल, बरोबर आहे। आणि यामुळेच आपण काय म्हणतोय पा, याच्यानुसार अल्डिहाइडमधला ALD घेतला आणि अल्कोहोलसाठी आपण काय घेतो, ओएल, त्यापासून बनला आपल्याला अल्डोल। तसंच जर आपण अल्डिहाइडच्या ऐवजी जर कीटोन घेत असाल तर त्यावेळेस आपण कीटोन, या कीटोनमधला आणि हा तुमचा अल्कोहोल असेल तर यांच्यामधला कीटो हा कीट येतो आणि त्यानंतर तुम्हाला ओएल जोडा, त्याला आपण कीटॉल असं म्हटलं जातं। असे दोन शब्द आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन्सच्या कंडेन्सेशनसाठी उपयोगात आणतो, म्हणून आपण या रिॲक्शनचं नाव काय दिलेलं आहे पा, अल्डोल कंडेन्सेशन असं नाव दिलेलं आहे। मग आता प्रश्न असा आहे की हा अल्डोल कंडेन्सेशन ही रिॲक्शन घडण्यासाठी रिॲक्शन कंडिशन काय असतील तर हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण त्याला डिफाईन करू शकतो पा। तर सुरुवात करत असताना आपण याच्यामध्ये कंडिशन आपल्याला जी दिलेली असेल तर ती कंडिशन कोणती आहे, तर त्यासाठी आपण काय सांगतोय बघा, कंडिशन। तर याच्यामध्ये आपण कधी पहा, those aldehydes and ketones which contain the at least one alpha hydrogen atom, these aldehydes and ketones are participate in this reaction। या रिॲक्शनमध्ये आपल्याला असे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आपण इन्व्हॉल्व करतो ज्या अल्डिहाइड्स आणि कीटोन्समध्ये अल्फा हायड्रोजन आयटम असेल, कमीत कमी एक तरी अल्फा हायड्रोजन आयटम असला पाहिजे। बिकॉज दिस अल्फा हायड्रोजन आयटम्स कॅन शो द ॲसिडिक प्रॉपर्टी बिकॉज दीज आर ॲडजस्टंट टू द कार्बोनिल ग्रुप। कार्बोनिल ग्रुपच्या ॲडजस्टंटला असलेल्या कार्बनसोबतचा जो हायड्रोजन आयटम असतो तर तो तुम्हाला ॲसिडिक प्रॉपर्टी दाखवत असतो आणि त्या ॲसिडिक हायड्रोजनची आपल्याला या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्वमेंट आपल्याला होत असते। आणि म्हणून आपल्याला या अल्डोल कंडेन्सेशनमध्ये कीटोन जवळचा किंवा अल्डिहाइड जवळच्या अल्फा कार्बन आयटम सोबतचा जो हायड्रोजन आयटम असेल असा कमीत कमी एखादा हायड्रोजन आयटम प्रेझेंट असणारा अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करत असतो। म्हणजे याच्यामध्ये काय असेल, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, अल्डिहाइड्स and ketones contains at least one alpha hydrogen atom। म्हणजे याच्यामध्ये आपण जे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स आपण उपयोगात आणणार आहात तर त्याच्यामध्ये आपल्याला काय प्रेझेन्स असला पाहिजे, ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन आयटम असला पाहिजे। अल्फा हायड्रोजन आयटम कुणाला म्हणतो बघा, ज्याच्यामध्ये आपण CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल, याला आपण काय म्हणतो, ॲसिटाल्डिहाइड। या ॲसिटाल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन आयटमच्या ॲडजस्टंट कार्बन आयटमला आपण अल्फा कार्बन आयटम असं म्हणतो। आणि या अल्फा कार्बनसोबत हायड्रोजन आपल्याला किती दिसतात, तर 3 हायड्रोजन आयटम्स आपल्याला पाहायला मिळतील। These hydrogen atoms are alpha hydrogen atom। यांना आपण काय म्हणतो, अल्फा हायड्रोजन आयटम असं म्हटलं जातं। आणि असे अल्फा हायड्रोजन आयटम ज्या अल्डिहाइड्समध्ये किंवा कीटोन्सच्या प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, पण अल्डिहाइड्समध्ये आपल्याला ज्याच्यामध्ये आपल्याला अल्फा हायड्रोजन आयटम असेल अशांचंच पार्टिसिपेशन आपण या रिॲक्शनमध्ये आपण करत असतो, पहिली गोष्ट। त्यानंतर बघा, हा जो तुमचा अल्डिहाइड असेल किंवा कीटोन आपण घेतला, हा CH3 C डबल बॉन्ड O CH3, याच्यामध्ये हा
अल्फा कार्बन आहे, हा अल्फा कार्बन आयटम आहे. यांच्याकडे 3 अल्फा हायड्रोजन आहे, त्याच्याकडे 3 अल्फा हायड्रोजन आयटम आहेत. याच पद्धतीने आपण काय म्हणू शकता, एखादा प्रोपॅनॉल्डिहाइड आपण घेतला, CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3 असेल, तर याच्याकडे हे 2 अल्फा हायड्रोजन आयटम असतील, याच्याकडे 3 अल्फा हायड्रोजन आयटम आपल्याला पाहायला मिळतील. पहा, तर हे अल्फा हायड्रोजन आयटम असणारे तुम्हाला कंपाऊंड्स असतील. पण काही मॉलिक्युल्स आपण काय करू शकतो, त्यांना जर आपण सबस्टिट्यूट वेगळ्या ग्रुपनं केला असाल तर त्यावेळेस आपल्याला त्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आयटम राहणार नाही. आणि अशा अल्फा हायड्रोजन आयटम नसणाऱ्या अल्डिहाइडचं पार्टिसिपेशन आपण अल्डोल कंडेन्सेशनमध्ये आपण करत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. मग आता नसणारे कोण कोण असतात तर तुम्हाला माहिती आहे. पहा, तर हे जसे अल्फा हायड्रोजन आयटम असणारे असतील ते अल्डोल कंडेन्सेशनमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. मग ज्यांच्यामध्ये आपल्याला अल्फा हायड्रोजन आयटम नाही तर ते कोणते कोणते असतात. पहा, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता, पहा, absence of अल्फा हायड्रोजन आयटम. अल्फा हायड्रोजन आयटम नसतो त्यांच्यामध्ये. आपण एक्झाम्पल जर बघितला तर हा तुमचा HC डबल बॉन्ड O हा तुमचा H असेल. याला आपण फॉर्माल्डिहाइड म्हणतो. या फॉर्माल्डिहाइडमध्ये अल्फा कार्बन नाही, म्हणजेच अल्फा हायड्रोजन आयटम नाही, म्हणजेच याला अल्फा हायड्रोजन म्हणू नका. तर हा अल्फा हायड्रोजन आयटम नसतो, याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आयटम राहणार नाही. त्याचबरोबर आपण बेन्झाल्डिहाइड आपण घेतलात, हा तुमचा बेन्झाल्डिहाइड, हा तुमचा C डबल बॉन्ड O हा तुमचा H. याच्यामध्ये आपल्याला काय दिसेल, अल्फा कार्बन आयटम आपल्याला पाहायला मिळतो. पण बेन्झीनच्या कार्बन सोबत एक हायड्रोजन असतो, तो हायड्रोजन रिप्लेस करून त्या ठिकाणी हा तुमचा ग्रुप आलेला असतो. त्यामुळे या कार्बन सोबत कुठल्या प्रकारचा हायड्रोजन आयटम आपल्याला राहत नाही. म्हणून आपण अल्फा कार्बन आयटम आहे, पण इथं काय राहणार नाही तुम्हाला, absence of अल्फा हायड्रोजन आयटम. म्हणून बेन्झाल्डिहाइड हा पण काय असेल, पहा, absence of अल्फा हायड्रोजन आयटम आपल्याला पाहायला मिळेल. तसंच आपण जर एखादा घेतला CnO2 हा 3 टाइम्स C डबल बॉन्ड O हा H असेल. आता याला आपण ट्रायनायट्रो ॲसिटाल्डिहाइड म्हणतो. इथं अल्फा कार्बन आयटम आपल्याला दिसतो, पण हायड्रोजन आयटम आहे का, नाही. म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकता, absence of अल्फा हायड्रोजन आयटम. त्याचबरोबर आपण एखादा CCl3 हा C डबल बॉन्ड O हा तुमचा H असेल, याला आपण ट्रायक्लोरो ॲसिटाल्डिहाइड असं म्हटलं जातं. असे जे कंपाऊंड्स असतात ज्यांच्याकडे अल्फा हायड्रोजन आयटम नसतो, दे कॅन नॉट पार्टिसिपेट इन अल्डोल कंडेन्सेशन. म्हणजे याला आपण काय म्हणू शकता, नॉट इन्वॉल्ड इन अल्डोल कंडेन्सेशन. हे अल्डोल कंडेन्सेशनमध्ये यांची इन्व्हॉल्वमेंट आपल्याला पाहायला मिळत नाही. बरोबर आहे. तर ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यासाठी आपल्याला एक क्वेश्चन माहीत असावा की काय असेल. पहा, तर विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स नॉट इन्वॉल्ड इन अल्डोल कंडेन्सेशन. मग जर आपण क्वेश्चन काय विचारलेला असेल, पहा, विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड इन्वॉल्ड इन अल्डोल कंडेन्सेशन. अल्डोल कंडेन्सेशनमध्ये आपल्याला इन्वॉल्व करणारा खालीलपैकी कोणता कंपाऊंड आहे, असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. पहा, हा ए दिला तुम्हाला फॉर्माल्डिहाइड, त्यानंतर तुम्हाला दिला बेन्झाल्डिहाइड, तिसरा ऑप्शन दिलेला आहे इथॅनॉल, आणि चौथा ऑप्शन दिलेला असेल तुम्हाला ऑल. तर याचा आन्सर जर आपण बघितला तर याचा आन्सर आपल्याला काय मिळेल. पहा, तर याच्यामध्ये फॉर्माल्डिहाइड म्हटला तर आपण काय लिहितो, HC डबल बॉन्ड OH. याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आयटम नाही, म्हणजेच याचा आपण पार्टिसिपेशन करू शकत नाही. तसं बेन्झाल्डिहाइड म्हटला तर त्यावेळेस आपण काय म्हणतोय, पहा, हा CHO ग्रुप, याच्यामध्ये अल्फा कार्बन आहे पण अल्फा हायड्रोजन आयटम नाही, त्यामुळे याची इन्व्हॉल्वमेंट आपल्याला होत नाही. त्याचबरोबर पहा, म्हणजे ऑल हे ऑप्शन होणारच नाही. बरोबर आहे. नेक्स्ट आता राहिला तुमचा इथॅनॉल आपण कुणाला म्हणतो, ॲसिटाल्डिहाइडला आपण काय म्हणू शकता, पहा, इथॅनॉल असं म्हणतात, यालाच आपण ॲसिटाल्डिहाइड. तर तुमचा आन्सर काय असावं, पहा, इथॅनॉल असेल. असा क्वेश्चन तुम्हाला कॉमनली कोणत्या बुक्समध्ये पाहायला मिळेल. पहा, तर ही पहिली कंडिशन आपण लक्षात घेऊ की दोज अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विच कंटेन्स ॲटलिस्ट 1 अल्फा हायड्रोजन आयटम्स विच आर इन्वॉल्ड इन दिस रिॲक्शन, या रिॲक्शनमध्ये इन्वॉल्व होऊ शकतात, असं आपल्याला यामध्ये सांगता येईल. राईट. नेक्स्ट पहा, दुसरी कंडिशन आपण काय सांगू शकता. नेक्स्ट कंडिशन काय असेल, पहा, तर नेक्स्ट कंडिशन आपण काय सांगू शकतो, this reactions always takes place in presence of weak base, that is the sodium hydroxide. त्याला 50% सोडियम हायड्रॉक्साईड म्हणा, किंवा त्यांनाच आपण म्हणतो ॲक्युएस किंवा डायल्यूट NaOH असं म्हटलं जातं. म्हणजे दिस रिॲक्शन टेक्स प्लेस
in presence of dilute NaOH, ब्रॅकेटमध्ये लिहितोय तुम्हाला वीक बेस, हा तुमचा वीक बेस असतो, हे आपण लक्षात ठेवा. कधी तुम्हाला डायल्यूट NaOH दिला असेल, KOH दिला असेल, असे आपण लक्षात ठेवू. आणि त्याचबरोबर डायल्यूट आपण काय करू शकता, बॅरियम हायड्रॉक्साईड, हे कुणासाठी उपयोगात आणलं जातं, जनरली कीटोनसाठी. हा पण वीक बेस आहे, याला पण आपण काय म्हणू पहा, वीक बेसच आहे. तर यामध्ये आपल्याला काय सांगता येईल पहा, कीटोनसाठी आपण साधारणतः बॅरियम हायड्रॉक्साईडचा आणि बाकीसाठी आपण सोडियम हायड्रॉक्साईड किंवा बेसिक मीडियम ही रिॲक्शन लिहित असताना आपल्याला असं जरी दिलं असेल OH निगेटिव्ह आयन्स, तरी आपण त्यांना बेसिक मीडियम रिॲक्शन आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात राहील. तर अशा दोन कंडिशनमध्ये आपल्याला ही रिॲक्शन घडत असते. तर ह्या दोन कंडिशन आपल्याला लक्षात राहतील. पहिली कंडिशन प्रेझन्स ऑफ अल्फा हायड्रोजन आयटम, ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन आयटम. आणि त्यानंतर आपण काय म्हणता, दिस रिॲक्शन्स आर कॅटलाइज इन प्रेझन्स ऑफ वीक बेस दॅट इज द डायल्यूट NaOH. डायल्यूटच्या ऐवजी तुम्हाला कधी 50% पाहायला मिळेल, 50% NaOH सोल्युशन असे म्हटलं जाईल. त्याऐवजी आपण कीटोन जर तुमचा रिॲक्टंट असेल तर त्यावेळेस आपण बॅरियम हायड्रॉक्साईड आपण उपयोगात आणतो. दीज आर दी कंडिशन्स फॉर द अल्डोल कंडेन्सेशन असं आपण त्यांना म्हणू. त्यानंतर पहा, दिस अल्डोल कंपाऊंड्स सडनली अंडरगो द डिहायड्रेशन बाय सप्लाइंग द हीट विच कन्वर्ट्स इनटू द अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड अँड दिस रिॲक्शन इज नथिंग बट द अल्डोल कंडेन्सेशन. म्हणून आपण असं म्हणू शकता पहा, अल्फा हायड्रोजन कंटेनिंग अल्डिहाइड्स और कीटोन्स condense to each other in presence of the dilute NaOH or weak base and to form the alpha beta hydroxy aldehyde, and this beta hydroxy aldehydes nothing but a aldol, or when participate the ketone which gives the ketol which suddenly undergo the dehydration by supplying the heat to form the alpha beta unsaturated compounds or aldehydes or ketones. This reaction is nothing but the aldol condensation. असं आपण त्या aldol condensationला आपण एक्सप्लेन करू शकतो पहा. मग आता बघा, त्याच्यामध्ये आपल्याला रिॲक्शन कशी होते ते आपण बघू. म्हणजे जेव्हा एखादा अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल ज्यांच्यामध्ये कमीत कमी एखादा अल्फा हायड्रोजन आयटम प्रेझन्स असताना, बेस प्रेझन्स असताना आपण जर कंडेन्सेशन रिॲक्शन घडली असेल आणि त्यापासून बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड हा जर तुमचा प्रोडक्ट तयार होत असेल आणि त्या प्रोडक्टचं डिहायड्रेशन करण्यासाठी आपण जर हीट दिलात आणि त्यांच्यापासून अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा कीटोन बनत असेल तर त्या रिॲक्शनला आपण अल्डोल कंडेन्सेशन असं म्हटलं जातं. मग ही जी अल्डोल कंडेन्सेशन असेल तर ही अल्डोल कंडेन्सेशनची रिॲक्शन कशी असेल पहा, ज्याच्यामध्ये आपण एखादा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल. इथं तुम्हाला काय दिलेलं असेल पहा, सोडियम हायड्रॉक्साईड, हा डायल्यूट तुम्हाला सोडियम हायड्रॉक्साईड आपल्याला दिलेला असेल, बरोबर आहे. तर यांच्यापासून जो प्रोडक्ट मिळतो तो प्रोडक्ट आपल्याला मिळेल पहा, हा CH3 हा तुमचा CH हा OH असेल, त्यानंतर तुमचा CH2 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल. याला आपण काय म्हणतोय पहा, हा अल्फा कार्बन हा बीटा कार्बन, बीटा कार्बनवर OH ग्रुप आहे म्हणजे त्याला आपण बीटा हायड्रॉक्सी म्हणतो, बीटा हायड्रॉक्सी. आणि हा कुणापासून मिळाला, ॲसिटाल्डिहाइडपासून मिळाला, म्हणून आपण ॲसिटाल्डिहाइड असं आपण त्यांना म्हणू, बीटा हायड्रॉक्सी ॲसिटाल्डिहाइड म्हणतात. आणि याच बीटा हायड्रॉक्सी ॲसिटाल्डिहाइडला जर आपण स्ट्रॉंग हिटिंग आपण जर केलात तर त्यावेळेस आपल्याला काय मिळतो पहा, तर हा OH ग्रुप आणि इथला हायड्रोजन आयटम, हा हायड्रोजन आयटम एकमेकासोबत कंबाईन होऊन रिमूव्ह होतात आणि या ठिकाणी तुम्हाला डबल बॉन्ड तयार होतो आणि तयार होतो तुमचा CH3 CH डबल बॉन्ड CH आणि हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल. यालाच आपण अल्फा म्हणतो आणि हा बीटा म्हणतो. तर डबल बॉन्ड हा अल्फा आणि बीटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून आपण याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड असं आपण त्यांना म्हणतो. याच रिॲक्शनला आपण काय म्हणायचं आहे, अल्डोल कंडेन्सेशन असं म्हटलं जातं. यालाच आपण काय म्हणू, अल्डॉल असं म्हणतो. कारण बघा, एक अल्डिहाइड ग्रुप आहे, एक हायड्रॉक्सी ग्रुप आहे, म्हणून आपण त्याला काय म्हटलेलं आहे, अल्डॉल असं म्हटलं जातं. आता ही रिॲक्शन आपण मेकॅनिझम सहित पाहणार आहात, पण याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायचं, रिॲक्टंटमध्ये तुम्हाला जरी एक मॉलिक्यूल दिला तर रिॲक्शन लिहित असताना दोन मॉलिक्यूल्स कन्सिडर करून आपण करायचं आहे. म्हणून आपण याची दोन मॉलिक्यूल्स आपण कन्सिडर करतो आणि त्यापासून आपल्याला ही रिॲक्शन घडत असते.
असते, तर या रिॲक्शनला आपण अल्डोल कंडेन्सेशन असं म्हणतात। आता ही रिॲक्शन तुम्हाला पाठ करता येईल, पण ती समजली पाहिजे, कारण हेच एक्झाम्पल काही एक्झाममध्ये येणार नाही। त्यासाठी तुम्हाला मेकॅनिझम जर माहीत असेल तर त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित ते रिप्रेझेंट करता येईल, त्याचा प्रोडक्ट आपल्याला फाइंड आउट करता येईल। तर त्यासाठी आपण सुरुवातीला मेकॅनिझम ऑफ दिस रिॲक्शन आपण त्याला म्हणू। तर मेकॅनिझम आपण कसं मिळतो ते आपण पाहणार आहात। तर मेकॅनिझममध्ये आपण काय पाहतोय पहा, तर मेकॅनिझममध्ये आपण पहिल्यांदा काय पाहतोय पहा, जर आपण एक मॉलिक्यूल कुणाचा घेतला ॲसिटाल्डिहाइड, हा ॲसिटाल्डिहाइड घेतला, त्यानंतर ही रिॲक्शन तुम्हाला माहिती आहे की OH निगेटिव्ह आयन्स म्हणजे बेस प्रेझेन्स आहे, बरोबर आहे। आणि बेस प्रेझेन्स असताना हा तुमचा अल्फा कार्बन आहे, याच्यासोबतचा काय असेल तुम्हाला हायड्रोजन आयटम असेल, हा अल्फा हायड्रोजन आयटम असेल, याला आपण काय म्हणू अल्फा हायड्रोजन आयटम। मग या अल्फा हायड्रोजन आयटमला हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑक्सिजन आयटम्स गिवन टू द ॲसिडिक हायड्रोजन आयटम, या हायड्रोजन आयटमला ॲसिडिक हायड्रोजन आयटम असं म्हटलं जातं। यालाच आपण ॲसिडिक हायड्रोजन आयटम म्हणतो, कारण तो H पॉझिटिव्हच्या फॉर्ममध्ये आपल्याला बाहेर पडतो, कारण हा CO ग्रुप जो असेल तर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी याच्याकडे जाते आणि त्यामुळे तुम्हाला इथं H पॉझिटिव्ह बाहेर पडतो, म्हणून आपण त्यांना ॲसिडिक म्हणतो। कारण ॲसिड कोणाला म्हणता H पॉझिटिव्ह देणारा, म्हणून आपण ॲसिडिक हायड्रोजन। आणि हा बेस आहे त्यामुळं याचे इलेक्ट्रॉन पेअर याला जातात, म्हणजेच हायड्रोजनला इलेक्ट्रॉन पेअर देणाऱ्यांना आपण बेस म्हणतो आणि OH हा बेस आहे त्यामुळे इथं हायड्रोजन देतो, त्यामुळे इथला बॉन्ड तुम्हाला हेटोलिटिकली ब्रेक होतो आणि दोन्ही इलेक्ट्रॉन या कार्बनकडे जातात, बरोबर आहे। आणि त्यामुळे तुम्हाला काय बनेल पहा, हा तुमचा CH2 निगेटिव्ह आणि हा तुमचा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल, यालाच आपण कार्बोनायन म्हणू। कार्बोनायन हा तुमचा इंटरमिडिएट बनत असतो, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून आपण या रिॲक्शनला रेट ऑफ रिॲक्शन म्हणू शकता, स्लो स्टेप रिॲक्शन असं आपण त्यांना म्हणतो। आणि त्याच्यातला इंटरमिडिएट कोणता बनतो तर कार्बोनायन आपल्याला बनतो। मग आता हा कार्बोनायन्स मोर स्टेबल आहे, मोर स्टेबल का ड्यू टू रेझोनन्स। रेझोनन्स कसा होतो बघा, इथली इलेक्ट्रॉन पेअर आपल्याला इथं जातील, हा डबल बॉन्ड आपल्याला इथं ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतील आणि त्यामुळे तो स्टेबिलाइज होतो, बरोबर आहे। आणि त्यानुसार आपल्याला हा CH2 डबल बॉन्ड C हा O निगेटिव्ह आणि हा तुमचा H असेल, असे तुम्हाला रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात। म्हणून ड्यू टू द रेझोनन्स दिस कार्बोनायन्स इज मोर स्टेबल, आणि मोर स्टेबल कार्बोकॅटायन फॉर्मेशन होणे हे आपण काय म्हणता स्पॉन्टेनिटी आहे, आणि ती रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी आहे आणि त्यामुळे या रिॲक्शनला रेट डिटर्मिनेशन स्टेप असं म्हणतो, बरोबर आहे। तर हे तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तुमचा कोण कार्बोनायन, राईट। आता पहा नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय म्हणतोय पहा, नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय होईल, अटॅकिंग ऑफ कार्बोनायन्स ऑन द अनदर मॉलिक्युल्स ऑफ अल्डिहाइड। दुसरा जो अल्डिहाइडचा मॉलिक्यूल आहे तर तो मॉलिक्यूल आपण असं करू शकता पहा, हा CH3 हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल, बरोबर आहे। हा ॲसिटाल्डिहाइड इथं जो आहे तोच इथं घेतला मी। त्यानंतर याच्यासोबत आपण कोणाची रिॲक्शन करतो, CH2 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल, हा निगेटिव्ह असेल, बरोबर आहे। म्हणजे हा कार्बोनायन्स असेल, बरोबर। मग हा कार्बोनायन काय करतोय, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपल्याला दाखवत असतो। न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन काय असेल, न्यूक्लियोफिल्स ॲड्स ऑन दिस कार्बन आयटम बिकॉज दिस ऑक्सिजन आयटम्स फॉर्म द डेल्टा निगेटिव्ह अँड कार्बन आयटम्स हॅव द डेल्टा पॉझिटिव्ह, आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन पेअर या कार्बनकडे येतील आणि त्यामुळे इथले इलेक्ट्रॉन कोणाकडे जातील, या ऑक्सिजनकडे जातील आणि तयार होणारा स्पेसिस काय होईल तर हा तुमचा CH3 हा C हा O निगेटिव्ह, त्यानंतर हा H असेल, हा CH2 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H आपल्याला मिळाला। हा अनस्टेबल आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे। आणि हा अनस्टेबल जो असेल तर याला आपण काय म्हणू शकता, इट इज द ऑक्झोनियम आयन, ऑक्झोनियम आयन हा तुमचा ऑक्झोनियम आयन अनस्टेबल स्पेसिस आपल्याला बनतो। अँड दिस अनस्टेबिलिटी कॅन बी रिमूव्ह और स्टेबिलिटी कॅन अचीव बाय गेनिंग द प्रोटॉन्स। तो H पॉझिटिव्ह जो आपल्याला ॲसिडिक गेला होता तो कुणासोबत जातो, OH सोबत जातो। OH सोबत गेला म्हणजे वॉटर मॉलिक्यूल मिळाला, त्या वॉटर मॉलिक्यूल जवळचा H पॉझिटिव्ह काय करतो, हा ऑक्सिजन आयटम ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि त्यापासून तुम्हाला बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आपल्याला बनतो। मग आता पुढं काय होईल, हा तुमचा तयार झाला CH3 CO निगेटिव्ह, हा H असेल, हा CH2 C डबल बॉन्ड O आणि हा H असेल। इथं जर आपण वॉटर मॉलिक्यूल आपण घेतला तर या वॉटर मॉलिक्यूल जवळचा काय असेल पहा, हायड्रोजन आयटम, हा वॉटर मॉलिक्यूल आहे, या वॉटर मॉलिक्यूल जवळचा हायड्रोजन आयटम हा
ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि जर करत असेल तर पुन्हा आपल्याला हे इलेक्ट्रॉन इकडे जातात, तो निगेटिव्ह बनतो, बरोबर आहे, आणि तयार होतो तुमचा CH3. हा C हा H असेल, त्या ठिकाणी OH ग्रुप झाला आणि त्यानंतर तुमचा CH2C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल आणि हा तुमचा OH निगेटिव्ह आयन्स आपल्याला बाहेर पडला. मग यालाच आपण काय म्हणू, अल्फा, आणि हा काय असेल तुमचा बीटा. यालाच आपण बीटा हायड्रॉक्सी ॲसिटाल्डिहाइड या पद्धतीनं आपण काय म्हणतोय तर यालाच आपण अल्डोल कंडेन्सेशन असं म्हटलं जातं. अशा 3 स्टेप्स आपल्याला घडतात आणि त्या स्टेपनुसार आपल्याला काय मिळेल तर अल्डोल कंपाऊंड्स आपल्याला पाहायला मिळत असतो आणि म्हणून आपण या रिॲक्शनला अल्डोल कंडेन्सेशन असं म्हटलं जातं. तर हे एक त्याचं मेकॅनिझम आपण त्या ठिकाणी सांगू शकता, राईट. नेक्स्ट मेकॅनिझमच्या नंतर आपण पुढचा जो पार्ट आपण पाहता तर तो पार्ट कोणता असेल आणखीन एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय की जे की आपण अल्डोल कंडेन्सेशन ऑफ प्रोपॅनॉल्डिहाइड, प्रोपॅनॉल्डिहाइडचं अल्डोल कंडेन्सेशन कसं घडतं त्याबद्दल आपण चर्चा करू. आता प्रोपॅनॉल आपण जर घेतला ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, हा तुमचा CH3 CH2C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल. 2 मॉलिक्यूल घ्यायचे म्हणून आपण 2 मॉलिक्यूल्स आपण इथं घेतोय हा डबल बॉन्ड हा H असेल, बरोबर आहे. याच्यामध्ये आपण काय करतोय याच्यात आपण बेस प्रेझेन्स आपण ठेवला, बरोबर. म्हणजे बेस प्रेझेन्स असताना आपण काय करतोय, आता बघा अल्फा हायड्रोजन ॲटम, इथं मुलं चुका करतात की C डबल बॉन्ड Oच्या लगतच्या कार्बनलाच आपण अल्फा म्हणतो. C डबल बॉन्डच्या लगतच्या कार्बनलाच आपण काय म्हणतोय अल्फा कार्बन ॲटम म्हणतात. त्याच्यासोबत अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत का बघा, तर अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत. मग आपण दोन्ही सिमेट्रिकल मॉलिक्युल्स आहेत त्यामुळं कोणताही हायड्रोजन ॲटम काय मिळेल, ॲसिडिक हायड्रोजन आपल्याला मिळतो. मग आपण असं करू शकता की याच्या जवळचा हायड्रोजन आपल्याला समजण्यासाठी आपण काढलात, याला आपण अल्फा हायड्रोजन ॲटम म्हणू. हा अल्फा हायड्रोजन ॲटम कुठं जातो, तर अल्फा हायड्रोजन ॲटम निघून जातो कुठं, तर या ऑक्सिजनकडे जातो, बरोबर आहे. आणि जिथून हायड्रोजन ॲटम निघाला आहे त्याच्या कार्बन ॲटमवर कोणता चार्ज येतो, निगेटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज कुठं अटॅक करत असतो, या कार्बोनिल कार्बन ॲटमला अटॅक करत असतो आणि तयार काय होतो हे तुम्हाला माहिती आहे तर त्यानुसार हा हायड्रोजन ॲटम ऑक्सिजनला आणि इथं निगेटिव्ह चार्ज जो बनतो तो निगेटिव्ह चार्ज कुठं बनतो, या कार्बोनिल कार्बन ॲटमला. मग काय होतंय बघा, तर सुरुवात करताना आपण CH3 CH2 बरोबर आहे, C इथं काय आणलात OH, इथं काय आणलात OH, याच्यासोबत असलेला H, त्यानंतर इथं हा कार्बन ॲटम जोडलाय, हा जोडू नका, हा कार्बन जोडलाय म्हणून आपण इथं लिहिता CH आणि हा तुमचा CH3 आणि हा C डबल बॉन्ड OH. यालाच आपण काय म्हणू, बीटा हायड्रॉक्सी म्हणतो. बघा हा अल्फा आणि हा काय झालं तुमचा बीटा. अल्फा आणि बीटाच्या ॲडजसंट म्हणजे अल्फा आणि बीटावर काय येतो तुमचा OH ग्रुप म्हणून बीटा हायड्रॉक्सी. कधी लक्षात ठेवा, या रिॲक्शनचा जो प्रोडक्ट आहे तर तो बीटा हायड्रॉक्सीच असतो, गॅमा नसतो किंवा अल्फा हायड्रॉक्सी नसतो. हायड्रॉक्सी ग्रुप ऑलवेज प्रेझेंट ऑन द बीटा पोझिशन, देन दिस प्रोडक्ट इज द करेक्ट प्रोडक्ट. लक्षात राहील. आणि त्यामुळे आपण ॲडजस्टमेंट करताना या पद्धतीनं आपण प्रोडक्ट तयार करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. लक्षात राहील. तर हा तुमचा बीटा हायड्रॉक्सी प्रोपॅनॉल्डिहाइड असं म्हटलं जातं. लक्षात राहील. तर असे आपण हे एक्झाम्पल करतो आणि याचं जर आपण डिहायड्रेशन केलात तर याच्यामध्ये आपण काय करतोय तर हा OH ग्रुप इथं आहे, अल्फा हायड्रोजन ॲटम आपल्याला 2 दिसतील. बघा आता या बाजूनी पण अल्फा आहे आणि या बाजूनी पण अल्फा आहे, बरोबर आहे. तर आता बघा इथला हायड्रोजन आणि इथला हायड्रोजन कोणता काढायचा हे प्रश्न पडतो. पण लक्षात घ्या, या अल्फा कार्बन सोबत एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, यांच्याकडे पण एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. पण ॲडिशनली तुम्हाला इथं काय दिसतो, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आपल्याला दिसतो. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर दिसत असेल तर त्यावेळेस हायड्रोजन ॲटम इथला इझिली रिप्लेस होतो, बरोबर आहे. आणि त्यामुळे आपण काय म्हणू शकता, याच अल्फा कार्बनपासून हायड्रोजन काढा आणि तयार होतो CH3 CH2 हा CH डबल बॉन्ड CH हा C राहिला, एक हायड्रोजन गेला C हा CH3 आणि C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H. याच्यामध्ये कार्बोनिल कार्बनच्या ॲडजसंटला अल्फा, त्यानंतर बीटा. डबल बॉन्ड कुठं तयार झाला तर अल्फा बीटामध्ये तयार झाला म्हणून आपण याला काय म्हणू, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड हा तुम्हाला तयार होतो. यालाच आपण काय म्हणायचं आहे अल्डोल कंडेन्सेशन असं म्हटलं जातं. लक्षात राहील. तर हे एक आपण एक्झाम्पल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता बघा कीटॉल कसं होतो. कीटोनचं जर आपल्याला एक्झाम्पल पाहायचं असेल तर त्यासाठी आपण कीटोनचं काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतोय. जर आपण एखादा कीटोन ॲसिटोन घेतला असाल तर त्यांच्यापासून आपल्याला कीटॉल कसं बनतात ते पण तुम्हाला फक्त काय मिळतील,
बीटा हायड्रॉक्सी कीटोन मिळतो, हे पण लक्षात ठेवा. आणि डिहायड्रेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन मिळतो. तर तो कसा बघा. आता ॲसिटोन घेऊ आपण. हा तुमचा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3 असेल. याच्यासोबत आपण CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3 असेल. बरोबर आहे. आता पहिल्यांदा आपण चेक करतो की याच्यामध्ये आपल्याला अल्फा हायड्रोजन ॲटम आहे. बरोबर, अल्फा कार्बन ॲटम आहे, त्याच्यासोबत अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत. याच्यासोबत आपण काय केला तर बेस प्रेझेन्स असताना, हा डायल्यूट NaOH प्रेझेन्स असताना किंवा बॅरियम हायड्रॉक्साईड आपल्याला पाहायला काही बुक्समध्ये पाहायला मिळेल, तरी त्याला आपण वीक बेस असं म्हणतो. मग आता काय होईल पहा, याच्या जवळचा जो अल्फा कार्बन ॲटम असेल तर हा अल्फा हायड्रोजन ॲटम कंटेनिंग आहे. बरोबर आहे. या अल्फा हायड्रोजन ॲटम याला आपण अल्फा हायड्रोजन ॲटम असं म्हणू. तर हे अल्फा हायड्रोजन ॲटम जो असेल तर तो अल्फा हायड्रोजन ॲटम काय करणार आहे, या ऑक्सिजनकडे जाणार आहे. त्यामुळे या कार्बन ॲटमवर कोणता चार्ज येणार आहे, निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज अल्फा कार्बन ॲटम या कार्बनला जोडा आणि तयार होणारा प्रोडक्ट आपण लिहू शकतो. तो कोणता असेल पहा, हा तुमचा CH3, हा C, हा OH, त्यानंतर हा CH3 आणि इथं तुम्हाला CH2 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3 असेल. बरोबर. याला आपण काय म्हणू, बीटा हायड्रॉक्सी ॲसिटोन. कारण तो कीटोनपासून मिळाला, यालाच आपण कीटॉल असं म्हणतो. कारण हे प्रोडक्ट आपल्याला, हा अल्फा आहे आणि हा बीटा आहे, याला आपण बीटा हायड्रॉक्सी ॲसिटोन म्हणतो आणि यालाच आपण कीटॉल असं म्हटलं जातं. लक्षात राहील. तर हे तुम्हाला प्रोडक्ट कसे मिळतात त्या पद्धतीनं तुम्हाला प्रोडक्ट काढता आले पाहिजेत. याच्यात जर आपण डिहायड्रेशन केलं, डिहायड्रेशन करताना इथून हायड्रोजन ॲटम निघेल, म्हणजे ज्याचं डिहायड्रेशन करण्यासाठी आपण स्ट्रॉंग हीटिंग आपण केलात. हीटिंग केल्यानंतर काय होईल, इथला हायड्रोजन ॲटम आणि इथला तुमचा OH ग्रुप कंबाईन होईल. त्यापासून तयार होईल CH3 CCH3 डबल बॉन्ड CH, हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3. बरोबर आहे. यालाच आपण काय म्हणू, अल्फा आणि हा बीटा. बरोबर आहे. हा तुमचा अल्फा मिळाला आणि हा तुमचा बीटा मिळाला. याच्यानुसार आपण काय म्हणतोय पहा, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. याला काय म्हणू, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आपल्याला मिळाला. तर अशा पद्धतीने आपण काय म्हणतो पहा, तर दिस इज अबाउट द अल्डोल कंडेन्सेशन ॲज वेल ॲज द कीटॉल कंडेन्सेशन. असं आपण त्यामध्ये एक्झाम्पल आपण पाहायचं आहे. तर हे जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले त्यावेळेस आपण काय केलात, दोन्हीही मॉलिक्यूल जे असतील तर ते सेम आपण पाहिलात आणि याला आपण काय म्हणायचं आहे पहा, सिम्पल अल्डोल कंडेन्सेशन असं म्हणतो. लक्षात राहील. ही रिॲक्शन काय असेल पहा, रिॲक्शनच्या कंडिशन तुमच्या लक्षात आल्यात. त्याचबरोबर म्हणजे अल्फा हायड्रोजन असणारे अल्डिहाइड आणि कीटोन घ्यायचे. ती रिॲक्शन बेसिक मीडियममध्ये आपल्याला घडते, ती वीक बेसमध्ये म्हणजेच डायल्यूट NaOH, डायल्यूट KOH, त्यानंतर डायल्यूट बॅरियम हायड्रॉक्साईड याचा उपयोग करतो. त्यानंतर या रिॲक्शनमध्ये कार्बन आयन्स हा इंटरमिडिएट बनतो. अल्फा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह झाल्यानंतर तुम्हाला काय असेल पहा, कार्बन आयन्स बनतो. त्यानंतर आपण काय म्हणू शकता पहा, कार्बन आयन हा इंटरमिडिएट असेल तर ती रिॲक्शन रेट डिटर्मिनेशन स्टेप असेल. नेक्स्ट आपण पुढं काय पाहतोय की ज्या रिॲक्शनमध्ये आपल्याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जे मिळतात त्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची रिॲक्शन घडेल तर ती न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपल्याला घडत असते आणि त्यानुसार आपण दोन्ही सारखे जर अल्डिहाइड किंवा कीटोन उपयोगात आणलात तर त्याला आपण सिम्पल अल्डोल कंडेन्सेशन असं म्हणतो. हे सिम्पल आपण पाहिलात. बरोबर आहे. आता पहा, याच्यामध्ये क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन पण आपल्याला पाहायला मिळतं. ते क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन कसं होतं त्याबद्दल आपण चर्चा करू. तर हे आतापर्यंत जेवढं होतं त्याला आपण काय म्हणतो, सिम्पल अल्डोल कंडेन्सेशन. आता पाहणार आहोत आपण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. आता क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन कशाला म्हणता पहा, वेन द टू डिफरंट अल्डिहाइड्स अँड कीटोन्स condense to each other in presence of base and to form the beta hydroxy aldehyde or alpha beta unsaturated aldehydes or ketones. This reaction is called as the क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. त्याला आपण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन म्हणतो. दोन वेगवेगळे घ्यायचे आहेत. बरोबर आहे. आता दोन वेगवेगळे आपण जर विचारात घेतला तर ते आपण काय करू शकतो पहा, एक पहिल्यांदा आपण असं विचार करू की याच्यामध्ये आपल्याला हा एक CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल. त्यानंतर तुम्हाला दुसरा घेतला CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3 आपण घेतला.
एक ॲसिटोन घेतला म्हणजे कीटोन घेतला, एक अल्डिहाइड घेतला, दोन वेगवेगळे आपण घेतलात. दोन अल्डिहाइड पण जमतील किंवा दोन कीटोन पण जमतील, बरोबर आहे. दोन वेगळे अल्डिहाइड आपण घेऊ. सुरुवातीला आपण काय करू, दोन वेगळे अल्डिहाइड घेऊ. हा तुमचा CH3, हा CH2, C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H, बरोबर. याला आपण प्रोपॅनॉल आणि याला आपण काय म्हणू, इथॅनॉल. असे दोन वेगळे आपण अल्डिहाइड घेतला. दोघांकडे काय पाहायला मिळतो, अल्फा हायड्रोजन आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर आहे. दोघांकडे अल्फा हायड्रोजन आयटम आहेत आणि ही जर रिॲक्शन आपण इन प्रेझन्स ऑफ बेस आपण केलात, ही डायल्यूट बेस आपण उपयोगात आणला, तर त्यावेळेस आपल्याला पहा याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, द प्रेझन्स ऑफ टू अल्फा हायड्रोजन कंटेनिंग different aldehyde molecules undergo the aldol condensation which self undergo the condensation and which form the beta hydroxy compound also. मग याच्यामध्ये आपल्याला काय असेल पहा, या रिॲक्शनमध्ये एकच पॉसिबल प्रोडक्ट मिळणार नाही, कारण या मॉलिक्यूलचं सेल्फ जर काय होईल, कंडेन्सेशन झालं तर एक वेगळा बीटा हायड्रॉक्सी मिळतो. याचं सेल्फ जर कंडेन्सेशन झालेलं असेल तर त्यावेळेस तुम्हाला वेगळा बीटा हायड्रॉक्सी कंपाऊंड्स आपल्याला मिळतो आणि त्यामुळं या रिॲक्शनचे 4 पॉसिबल प्रोडक्ट आपल्याला मिळतात. एक सेल्फ कंडेन्सेशन आणि दुसरा 2 क्रॉस कंडेन्सेशन. क्रॉस म्हणजे काय, याच्यातला अल्फा हायड्रोजन आयटम निघू शकतो किंवा याच्यातला अल्फा हायड्रोजन आयटम निघू शकतो. त्यामुळे आपल्याला असे 4 प्रोडक्ट्स आपल्याला पाहायला मिळतील. आता बघा, जर समजा 4 प्रोडक्ट कोणते मिळतात आणि त्यातला मेजर प्रोडक्ट कसा ठरवायचा ते मी तुम्हाला इथं सांगतोय, त्याची माहिती पण आपल्याला सांगता येईल, बरोबर आहे. आता बघा, पहिल्यांदा आपण असं कन्सिडर करू सेल्फ कंडेन्सेशन. सेल्फ कंडेन्सेशन आपण कुणाचं करू, ॲसिटाल्डिहाइडचं किंवा इथॅनॉलचं. हे जर 2 मॉलिक्यूल एकमेकासोबत कंडेन्स झाले तर तुम्हाला बीटा हायड्रॉक्सी ॲसिटाल्डिहाइड मिळतो. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, पहिला प्रोडक्ट हा CH3, हा COH, हा H, CH2, C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H. हा एक प्रोडक्ट मिळाला, हा याचंच फक्त कंडेन्सेशन झालं. आता दुसरा, या मॉलिक्यूलचं सेल्फ कंडेन्सेशन होऊ शकतं कारण याच्याकडे अल्फा हायड्रोजन आयटम आहे आणि त्यामुळे आपल्याला काय मिळेल पहा, तर आपल्याला हा CH3, हा तुमचा CH2, हा COH, हा तुमचा H, हा CH, CH3, त्यानंतर तुम्हाला काय मिळेल C डबल बॉन्ड O, हा तुमचा H. हा तुमचा बीटा हायड्रॉक्सी प्रोपॅनॉल मिळाला, हा बीटा हायड्रॉक्सी ॲसिटाल्डिहाइड मिळाला. हे कसे मिळाले तुम्हाला, सेल्फ, म्हणजे या मॉलिक्यूलचं सेल्फ कंडेन्सेशन झालं, या मॉलिक्यूलचं सेल्फ कंडेन्सेशन झालं, बरोबर आहे. याला आपण काय म्हणू, सेल्फ कंडेन्सेशन. याला आपण काय म्हणू, सेल्फ कंडेन्सेशन, राईट. आता हे सेल्फ कंडेन्सेशनमधून मिळाले. आता बघा, यांच्यामध्ये आपण काय पाहतोय, यांच्यामध्ये आपल्याला दोघांकडे अल्फा हायड्रोजन आयटम पाहायला मिळतो. हे तर आपल्या लक्षात येत आहे, म्हणजे याच्याकडे पण अल्फा हायड्रोजन आहे, याच्याकडे अल्फा हायड्रोजन आहे. जर समजा हे कंडेन्सेशन होताना हा जर कार्बन आयटम अल्फा हायड्रोजन कंटेनिंग झाला तर त्यावेळेस तुम्हाला वेगळा प्रोडक्ट मिळतो आणि याच्यातला जर अल्फा हायड्रोजन आयटम घेतला तर वेगळा प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतो. तो कसा बघा, तर अल्फा हायड्रोजन आयटम याचा कन्सिडर करू तर काय होईल, इथला हायड्रोजन मी बाजूला काढतोय, हा हायड्रोजन आयटम कुठं जाईल, या ऑक्सिजनकडे जाईल, हा कार्बन कुठं जाईल, निगेटिव्ह या कार्बनकडे जाईल, बरोबर आहे. तो एक प्रोडक्ट मिळेल. म्हणजे आपल्याला कोणता मिळाला पहा, हा CH3, CH2, हा C, हा OH, हा तुमचा H, CH2, C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H. हा एक मिळाला, बरोबर आहे. आता बघा, दुसरी पॉसिबिलिटी काय असू शकते पहा, याच्यापेक्षा आपण काय केलात की याच्यासोबत आपण अल्फा हायड्रोजन आयटम याचा घेतला, बरोबर आहे. अल्फा हायड्रोजन आयटम कुणाचा घेऊ शकतो आपण, तर हा CH3 आपण जशाच तसा ठेवा, हा CH3, बरोबर आहे. अल्फा हायड्रोजन आयटम आपण इथून काढू. अल्फा हायड्रोजन आयटम कुठं जाईल, याच्या कार्बोनिल ऑक्सिजनकडे जाईल, हा निगेटिव्ह कार्बन कुठं जाईल, या कार्बनकडे जाईल. असा एक प्रोडक्ट आपल्याला बनवू शकतो. मग काय होईल पहा, हा तुमचा काय होईल, CH3, हा C, हा H, हा OH, त्यानंतर तुम्हाला CH, हा CH3, हा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H. असे 2 वेगवेगळे प्रोडक्ट मिळाले. हे कधी मिळाले, क्रॉस, ज्याला आपण म्हणतो क्रॉस प्रोडक्ट किंवा क्रॉस कंडेन्सेशन आपल्याला मिळतो, बरोबर आहे. हे तुम्हाला काय मिळतील पहा, क्रॉस कंडेन्सेशन. असे 4 पॉसिबल प्रोडक्ट आपल्याला मिळतात, बरोबर. आता हे 4 पॉसिबल प्रोडक्ट जे असतील तर याच्यातला मेजर प्रोडक्ट कशावरून ठरवायचा पहा,
Cross condensed product is the major product in which those cross product which have the less steric hindrance. लक्षात राहील तुम्हाला. तर या रिॲक्शनमध्ये आपण काय ठरवतो पहा, द मेजर प्रोडक्ट इज द क्रॉस aldol condensation product which have less steric hindrance. हे लेस स्टेरिक हिंड्रन्स असणारा जो क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन प्रोडक्ट आहे, तर हा क्रॉस अल्डोल कंडेन्सेशनचा प्रोडक्ट असेल तर तो तुमचा मेजर प्रोडक्ट असतो. हे बाकीचे काय असतील, हा मायनर प्रोडक्ट. हे दोन्ही काय झाले तुमचे मायनर प्रोडक्ट, बरोबर आहे. मायनर प्रोडक्ट आपल्याला मिळतील. आता मेजर या दोघांपैकी ठरवायचा. क्रॉसवाला काय असतो तुमचा मेजर प्रोडक्ट असतो. मग तो जर ठरवायचा असेल लेस हिंडर्ड, म्हणजेच आपण काय म्हणू शकता पहा, याच्यामध्ये जर आपण विचार केला तर हा तुमचा जो ऑक्सिजन आयटम कार्बन आयटम असेल, याच्यात हायड्रॉक्सी ग्रुप आपण जर पकडलात, हा हायड्रॉक्सी ग्रुप जर पकडलात तर हा तुमचा इथिल ग्रुप दिसतो, बरोबर आहे. इथं तुम्हाला काय दिसेल पहा, मिथिल ग्रुप आपल्याला दिसतो. मिथिल आणि इथिल यांच्यामध्ये आपल्याला काय असेल पहा, लेस हिंडर्ड कोण पाहायला मिळतो, तर हा प्रोडक्ट आपल्याला लेस हिंडर्ड पाहायला मिळतो. आणि म्हणून आपण याला काय म्हणायचं पहा, इट इज द मेजर प्रोडक्ट. हा काय झाला तुमचा मेजर प्रोडक्ट झाला, असं आपण त्यांना म्हणू शकतो. तर या पद्धतीनं आपण काय म्हणायचं आहे, लेस हिंडर्ड जो प्रोडक्ट असतो त्याला आपण काय म्हणायचं आहे, मेजर प्रोडक्ट असं म्हणतो. तर हे आपण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन म्हणतात. साधारणतः या रिॲक्शनचा उपयोग आपण कधी करत नाही आणि त्यामुळं आपण का करत नाही, कारण 4 पॉसिबल प्रोडक्ट मिळतात, त्याला सेपरेट आउट करण्यासाठी डिफिकल्ट जातो. त्यामुळं याला काय म्हणू शकत नाही आपण, क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन आपण म्हणू शकत नाही. मग क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन करायचं असेल तर आपल्याला एकच पॉसिबल प्रोडक्ट आपल्याला लार्ज अमाऊंटमध्ये मिळाला पाहिजे आणि तोच आपल्याला इथे मिळवायचा असेल तर त्यासाठी एक कंडिशन आहे. ही केस नंबर 1 आपण पकडू, बरोबर आहे. याला आपण काय म्हणू, केस नंबर 1. मग आता केस नंबर 1 मध्ये दोन असे अल्डिहाइड किंवा कीटोन घ्यायचे ज्यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो, अल्फा हायड्रोजन आयटम दोघांकडे असतो. पण जर आपण एक अल्डिहाइड किंवा कीटोन अल्फा हायड्रोजन कंटेनिंग आणि दुसरा ॲब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन कंटेनिंग असं जर केला तर त्यावेळेस आपल्याला एकच पॉसिबल प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतो, राईट. किंवा जास्तीत जास्त मॅक्झिमम आपल्याला 2 मिळू शकतात, हे आपण लक्षात ठेवा. आणि त्यामधलाही प्रोडक्ट आपल्याला क्रॉस जो प्रोडक्ट असतो तो मेजर प्रोडक्ट असतो. सेल्फ प्रोडक्ट जो असेल तर तो तुम्हाला काय असेल, लेस स्टेबल असतो किंवा कमी प्रमाणात आपल्याला मायनर प्रोडक्ट म्हणून घेतला जातो. लक्षात राहील. तर आता बघा, त्यासाठी आपण दुसरं एक्झाम्पल, आपण केस नंबर 2 क्रॉस अल्डोल कंडेन्सेशनची केस नंबर 2 आपण बघू, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकता, केस नंबर 2 मध्ये कंडिशन काय असेल पहा. कंडिशन अशी लिहा इथं, केस नंबर 2. याच्यामध्ये आपल्याला कंडिशन काय असेल पहा. कंडिशन काय असली पाहिजे, वन ऑफ द aldehyde does not contains alpha hydrogen atom. म्हणजे कंडिशन काय असेल, 2 अल्डिहाइडपैकी किंवा एक अल्डिहाइड एक कीटोनपैकी एक अल्डिहाइड असा घ्यायचा आहे की ज्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आयटम ऑप्शन्स असला पाहिजे, बरोबर आहे. तर त्यासाठी आपण काय म्हणतोय पहा, तर आपण एक एक्झाम्पल पाहताना एखादा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H घेतला, याला आपण ॲसिटाल्डिहाइड म्हणतो. दुसरा आपण घेतलात फॉर्माल्डिहाइड, HC डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल, याला आपण फॉर्माल्डिहाइड म्हणता. म्हणजेच याला आपण काय म्हणू, मिथॅनल आणि हा इथॅनल, राईट. मग आता बघा, याच्याकडं अल्फा हायड्रोजन आयटम नाही, याच्याकडं अल्फा हायड्रोजन आयटम आहे. मग आपल्याला कार्बनायन्स याचाच बनणार आहे. मग कार्बनायन याचा बनत असेल तर अल्फा हायड्रोजन आयटम इथून निघतो, म्हणून आपण याच्याजवळचा हायड्रोजन आयटम आपण काढा. हा हायड्रोजन आयटम या ऑक्सिजनकडे, हा कार्बन निगेटिव्ह बनतो, हायड्रोजन निघून गेल्यानंतर हा कार्बन या कार्बनकडे. मग आपल्याला हे बेसिक मीडियममध्ये आपल्याला काय मिळेल, हा OH प्रेझेन्स असताना आपल्याला काय मिळणार आहे, हा तुमचा HCH, हा OH आणि त्यानंतर CH2
सी डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H. असा एक प्रोडक्ट आपल्याला मिळाला, बरोबर आहे. आता दुसरा पॉसिबल प्रोडक्ट आपल्याला काय मिळू शकतो, याचं सेल्फ कंडेन्सेशन घडून, बरोबर आहे. आता हा तुमचा काय क्रॉस प्रोडक्ट आहे, हा तुमचा काय झाला क्रॉस प्रोडक्ट आहे. आणि हा काय मिळेल तुम्हाला, याचं जर सेल्फ झालं, ह्याचं सेल्फ होऊ शकतं ना, म्हणून आपण याचा एक प्रोडक्ट आपण लिहू शकतो CH3 CHOH, हा CH2 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H. असे दोन पॉसिबल मिळतात. याला आपण काय म्हणू, सेल्फ प्रोडक्ट. मग याच्यातलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मेजर प्रोडक्ट कोणता असतो, क्रॉस प्रोडक्ट. आणि म्हणून याला आपण काय म्हणू शकता, मेजर प्रोडक्ट. हा तुमचा मेजर प्रोडक्ट असतो असं आपण लक्षात ठेवा. तर हे आपण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन पाहतो. याच्यात आणखीन एक आहे, तेवढं मी तुम्हाला डेप्थमध्ये घेऊन जात नाही. ह्या जर फॉर्माल्डिहाइडची रिॲक्शन आपण जर ॲसिटाल्डिहाइड सोबत जर केला तर त्या रिॲक्शनचा फायनल प्रोडक्ट हा काय असतो, तर बीटा हायड्रॉक्स किंवा त्याला आपण हायड्रॉक्सी मिथिल मिथेन अँड कार्बॉक्झिलेट सोडियम साल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड आपल्याला मिळतो. ज्या रिॲक्शनला आपण काय म्हणता पहा, इट इज द कॅनिझरोज रिॲक्शन आपल्याला घडत असते. तर कॅनिझरोज रिॲक्शनमध्ये पुन्हा त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन पहा, जर वेळ असेल तर, नाहीतरी त्याची गरज पडत नाही. पण हे एक लक्षात असू द्या की प्रोडक्ट काय दिला आहे याच्यावरून ठरवा. म्हणजे जर आपल्याला फॉर्माल्डिहाइड आणि ॲसिटाल्डिहाइड दिला तर याचे तुम्हाला हे एक तर एक प्रोडक्ट मिळतात. मी फक्त फॉर्माल्डिहाइड याच्याबद्दलच बोलतोय, दुसरा कोणता घेतला तर दुसरा कोणता प्रोडक्ट होणार नाही. फॉर्माल्डिहाइड आणि ॲसिटाल्डिहाइडची रिॲक्शन जर केलात तर तुम्हाला हायड्रॉक्सी मिथेन आपल्याला बनतो आणि दुसरा तुमचा सोडियम साल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड आपल्याला बनत असतो किंवा सोडियम ॲसिटेट प्रोडक्ट बनत असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे, लक्षात राहील. आता बघा, याच्याऐवजी आपण जर बेन्झाल्डिहाइड घेतलात आपण काय करू शकतो, याच्याऐवजी आपण काय करायचं, बेन्झाल्डिहाइड आपण घेतलात तर तुम्हाला प्रोडक्ट कसे मिळतात ते बघू. तर आता पहा बेन्झाल्डिहाइड, मग आपण एखादा ॲसिटाल्डिहाइड घेतला किंवा ॲसिटोन आपण घेऊ, बरोबर आहे. हा ॲसिटोन घेतलात आणि दुसरा काय घेतला आपण, बेन्झाल्डिहाइड C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H, बरोबर आहे. याला आपण ॲसिटोन म्हणू, हा कीटोन आहे ॲसिटोन आणि हा बेन्झाल्डिहाइड आहे. आणि याला आपण बेसिक मीडियममध्ये आपण रिॲक्शन केलं. आता हा कार्बन आयटम आहे, अल्फा कार्बन आयटम आहे, पण अल्फा हायड्रोजन आयटम आहे का, नाही. मग याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आयटम आहे, बरोबर आहे. मग याच्यात अल्फा आहे, याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. मग आता काय करणार, ॲसिडिक हायड्रोजन आयटम याचाच निघणार. मग हा हायड्रोजन आयटम बाजूला काढा, हा हायड्रोजन आयटम आपल्याला ऑक्सिजनला जाईल आणि कार्बन आयटम निगेटिव्ह बनतो, हा कुठं जाईल, या कार्बन आयटमकडे जाईल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा, तर एक क्रॉस प्रोडक्ट काय मिळू शकतो, तर हा तुमचा मिळतो, हा बेन्झाल्डिहाइड जो असेल, हा बेन्झाल्डिहाइड हा तुमचा CHOH आणि त्यानंतर CH2 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा CH3. हा क्रॉस प्रोडक्ट आपल्याला मिळाला, बरोबर आहे. हा क्रॉस आणि त्यानंतर दुसरा काय मिळेल, याचं सेल्फ करायचं आहे. याचं सेल्फ काय होईल, तर याच्यामध्ये ॲसिडिक हायड्रोजन एकाचा घ्यायचा, दुसऱ्याचा कार्बन आयटम घ्यायचा. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, CH3 CHOH, हा C, हा CH3, त्यानंतर तुमचा CH2 C डबल बॉन्ड O, हा CH3, हा तुमचा सेल्फ आहे. मग याच्यातला मेजर प्रोडक्ट कोणता असतो, क्रॉसवाला, म्हणून हा तुमचा मेजर प्रोडक्ट असेल, लक्षात राहील. तर याला आपण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन असं म्हटलं जातं, लक्षात राहील. तर हे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आलेलं आहे, बरोबर. आता लास्टली आपण ती इम्पॉर्टंट रिॲक्शन पाहणार आहोत ज्याला आपण म्हणतो इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन. तर इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन कशाला म्हणायचं आहे, म्हणजे ज्या एखाद्या अल्डिहाइडमध्ये किंवा कीटोनमध्ये जर अल्फा हायड्रोजन आयटम आपल्याला असेल आणि त्याचसोबत त्याच मॉलिक्यूलमध्ये 2 कार्बोनिल ग्रुप जर असतील तर त्यावेळेस आपण त्यांना काय, त्या मॉलिक्यूलपासून काय मिळेल पहा, इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन आपल्याला पाहायला मिळतं. द अल्डोल कंडेन्सेशन टेक्स प्लेस इन सेम मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज द इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन. मग आपण नेक्स्ट रिॲक्शन आपण जे पाहतो तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल पहा, तर आता हेडिंग लिहा ज्याला आपण म्हणतो इंट्रा मॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन.
तर याच्यामध्ये आपण पहिली कंडिशन लक्षात ठेवायची पहा, अल्डोल कंडेन्सेशन takes place in single or same molecule. ही पहिली कंडिशन, बरोबर आहे. दुसरी काय असेल पहा, कुठं घडणार आहे मग, हे कधी पॉसिबल आहे, तर त्यासाठी आपण असं म्हणू पहा, दोज अल्डिहाइड्स और कीटोन्स contains at least 5 or more carbon atoms with 2 functional group. ही कंडिशन आपण लक्षात ठेवा. तिसरी काय असेल, ॲज इट इज, ज्याला आपण म्हणतो इन प्रेझन्स ऑफ बेस, वीक बेस, म्हणजे कोण असेल, डायल्यूट NaOH और बॅरियम हायड्रॉक्साईड. ह्या 3 कंडिशन आपण इंट्रा मॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन याच्या बाबतीत आपण पाहतो. सर्वात महत्त्वाची सेकंड आपल्याला माहीत असावं, ज्याच्यामध्ये 2 अल्डिहाइड ग्रुप असतील किंवा 2 कीटॉनिक ग्रुप असतील किंवा 1 कीटोन आणि 1 अल्डिहाइड असेल, बरोबर आहे. आणि त्या मॉलिक्युल्समध्ये कमीत कमी 5 कार्बन ॲटम किंवा मोर दॅन 5 कार्बन ॲटम असले पाहिजेत. याच मॉलिक्युलमध्ये आपल्याला इंट्रा मॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन ही रिॲक्शन आपल्याला घडत असते, राईट. नेक्स्ट आता बघा, मी एक्झाम्पल सांगतो, तुमच्या लक्षात येईल, ह्या कंडिशन लक्षात राहतील. नेक्स्ट पहा, पुढं आपण पाहतो, मी एक एक्झाम्पल करतो, एक प्रॅक्टिस तुम्ही घरी करायची आहे, बरोबर. आता पहा, आता असा एक मॉलिक्यूल दिला आहे बघा. आता या मॉलिक्युल्समध्ये काय पाहायला मिळतं तुम्हाला, हे मॉलिक्युल्स आपल्याला पाहायला मिळतील, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपण काय करतोय पहा, याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल, तर याच्यात 2 अल्डिहाइड ग्रुप आहेत. मग या कार्बनला अल्फा म्हणा, या कार्बनला अल्फा म्हणा, बरोबर आहे. मग आपण कुठूनही काढू शकता. मग काय करणार आहात, अल्फा हायड्रोजन आयटम आपण जर इथून काढलात, हा अल्फा हायड्रोजन आयटम, बरोबर आहे. हा अल्फा हायड्रोजन आयटम कुठं जाईल, ऑक्सिजनला. हा निगेटिव्ह कार्बन कुठं जाईल, या कार्बन आयटमला, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा, इथं जर अटॅचमेंट होत असेल तर बघा कार्बन किती होतात, 1 2 3 4 5 6 7, बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हणतोय, हा कार्बन जर याला जोडला जात असेल, म्हणजे हा कार्बन याला जोडला जात असेल तर 1 2 3 4 5 6 आणि हा तुमचा काय असेल 7, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा, मी तुम्हाला लिहितोय CH2 हा CH2 हा C हा OH आणि हा तुमचा H असेल. याला आपण काय जोडला आहे, हा तुमचा CH, एक हायड्रोजन गेला इकडं CH, त्यानंतर याला काय असतो C डबल बॉन्ड OH असतो, त्यानंतर तुमचा CH2 हा तुमचा CH2 हा डबल बॉन्ड. याला जर लिहायचं असेल तर आपण काय लिहू शकता, 7 मेंबर रिंग आपण तयार करू शकतो. म्हणजेच काय असेल तुम्हाला 1 2 3 4 5 6 7, बरोबर आहे. याच्यामध्ये आपण काय पाहतो, या कार्बनला जर आपण एक OH ग्रुप ठेवला असाल तर इथं काय येईल तुमचा C डबल बॉन्ड OH आपल्याला मिळेल, राईट. हे कळतं तुम्हाला, हा प्रोडक्ट आपल्याला मिळाला. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये आपण हीटिंग केल्यानंतर काय होईल, हायड्रोजन आयटम कुठून जाईल, इथूनच जाईल. हा तुमचा काय असेल पहा, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आपल्याला इथे मिळतो. इकडच्यापेक्षा इथला हायड्रोजन आयटम इझिली इलिमिनेट होतो आणि तयार होणारा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड प्रोडक्ट कसा मिळतो पहा. हा तुमचा काय असेल, इथला OH गेला, हा तुमचा झाला, हा तुमचा काय असेल C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H. हा प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतो. कळतं का तुम्हाला. तर या पद्धतीनं आपण काय करू शकता पहा, इंट्रा मॉलिक्युलर म्हणजेच एकाच मॉलिक्युल्समध्ये अल्डोल कंडेन्सेशन आपल्याला काय झालं, बेसिक मीडियममध्ये आपल्याला ही रिॲक्शन घडत असते. असे आपल्याला प्रोडक्ट आपल्याला तयार करणं अपेक्षित आहे. कळलं का. तसं आपल्याला दुसरं एक्झाम्पल जर पाहायचं असेल तर दुसरं एक्झाम्पल तुम्ही घरी करा पहा. तर याच्यामध्ये आपल्याला
आता पहा, एक आणखीन एक एक्झाम्पल मी तुमच्यासमोर ठेवतोय. CH2 C डबल बॉन्ड O आणि हा H, त्यानंतर तुमचा CH2 हा C डबल बॉन्ड OH. याच्यामध्ये आपल्याला बेसिक मीडियममध्ये आपला रिॲक्शन घडली, बरोबर आहे. आता पहा, हा कार्बन आयटम अल्फा पकडलात, हा अल्फा कार्बन आयटम आहे. याच्यासोबतचा हायड्रोजन आयटम कुणाकडे जाईल? ऑक्सिजनकडे. हा निगेटिव्ह चार्ज कार्बन आयटम आहे, मग हा कुठे जाईल? या कार्बनकडे. बघा आता कार्बनची संख्या काउंट करा, 1 2 3 4 5, बरोबर. 5 मेंबर रिंग आहे, म्हणजेच आपल्याला मी दोन्ही लिहितोय, CH2 C हा O निगेटिव्ह आपण समजू, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला काय मिळेल पहा, हा तुमचा CO निगेटिव्ह, त्यानंतर याच्यासोबत असलेला हायड्रोजन आणि त्यानंतर तुम्हाला काय असेल इथं CH आणि हा तुमचा CH2 आणि हा तुमचा इथं C डबल बॉन्ड OH असा आपल्याला बनतो. आता ॲसिडिक हायड्रोजन आयटम इथे येतो, तुम्हाला काय मिळेल पहा, OH ग्रुप आपल्याला बनतो, बरोबर आहे. इथं मी काय लिहू शकतो? OH ग्रुप, बरोबर आहे. आता बघा, आता यालाच मी असं 5 मेंबर रिंग लिहू शकतो. हे 5 मेंबर रिंग, इथं OH ग्रुप ठेवला असाल तर त्याच्या ॲडजस्टंटला कोण आहे? C डबल बॉन्ड OH ग्रुप आहे, राईट. मग आता पुन्हा काय करता येईल आपल्याला? डिहायड्रेशन करायचं असेल तर आपण हीट देतो. इथला हायड्रोजन आयटम आपल्याला रिमूव्ह होणार आहे, इकडच्यापेक्षा इथला हायड्रोजन इझिली इलिमिनेट होतो. त्यामुळे तुम्हाला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड प्रोडक्ट हा C डबल बॉन्ड OH हा डबल बॉन्ड हा प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतो, राईट. हे लक्षात येतं तुमच्या. तर अशा पद्धतीनं आपण काय करत असतो पहा, तर ही रिॲक्शन आपण कंप्लीट करत असतो. कळतंय का? आता एक एक्झाम्पल तुम्ही कीटोनचं करा, ते तुम्ही घरी करायचं आहे पहा. राईट. याच्यासोबत जर तुम्हाला बेसिक मीडियम दिलेला असेल आणि फॉलोड बाय द डेल्टा, तर त्याचा प्रोडक्ट काय येतो तो तुम्ही सांगायचा आहे. तर असे प्रोडक्ट आपण तयार करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे, बरोबर. तर हे आपण अल्डोल कंडेन्सेशन जे आहे, तर इथं आपलं पूर्ण कंप्लीट होतं. म्हणजे जेवढ्या डेप्थमध्ये सांगायचं असेल त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कुठल्या बुक्समध्ये वाचायला मिळणार नाही. तर एवढी माहिती तुम्हाला असावी. तर हे एक्झाम्पल तुम्ही पुन्हा प्रॅक्टिस करा आणि रिॲक्शन तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.